शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मायाताई, तालुका अध्यक्ष मायाताई ह्यांनी मुरुम टाकलेला आहे. आम्हाला ह्या गल्लीमध्ये यायला जायला रस्ता नव्हता. लहान लेकरांना, म्हाताऱ्या माणसांना चलता येत नव्हतं. रोडवर सगळं पाणी होतं आणि मायाताईंनी ह्या गल्लीमध्ये रोडवर मुरुम टाकलेला आहे. तर आता तात्पुरता आम्हाला यायला लागलंय, पण पक्का रोड करून द्यावं. आम्ही कितीतरी वेळेस प्रशासनाला, नगरपालिकेला जाऊन निवेदने दिली ती, पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही आमच्याकडं. पण शिंदे गटाच्या मायाताई चव्हाण यांनी या गल्लीमध्ये दखल घेऊन ह्यांनी किमान 2-4 ट्रॅक्टर तरी मुरुम टाकलेला आहे आम्हाला. टिपर मुरुम टाकलेला आहे आम्हाला. किमान वाट तरी झाली जायला, पण वाट सुद्धा नव्हती जायला आणि खूप म्हणजे परेशानीमध्ये आम्ही राहत होतो. तर त्यांनी वाट तरी करून दिली आम्हाला इथे. अहिल्या वीर 20 वर्ष झाला आता आम्ही इथं राहतो. पण रोड काय होईना गेलाय. आता मुरुम टाकलाय मायाताई चव्हाण, त्यांनी त्यांच्या बदलच्या ह्याच्याने टाकलाय. 20 वर्ष झाला आम्ही सारखं करतो, तर सांगतो तिथं जाऊन, तर कोणी लक्ष दिलं नाही. आणि आता टाकले 2-3 त्यांनी टप्पर. नाही तर सगळं आमच्या घरात पाणी येतं. काय मागणी प्रश्न? काय रोड, नाल्या व्हाव्या, रोड व्हाव्या, सगळं घराने पाणी शिरतंय. सगळं पाणीच येतं दारामध्ये, सगळं डोह होतंय पाण्याचा. नाल्या आणि रोड व्हाव्या. गल्ली कुठली आहे? साईनगर 2 गल्ली नंबर. ठीक आहे. गल्लीमध्ये काय समस्या होती, कुठली गल्ली आहे आणि तुम्ही कधीपासून राहता इथे? आम्हाला इथे 20 वर्ष झालेत राहत. आधी तर वाहन, सायकल सुद्धा उचलून आणावं लागायची. पूर्ण तळत होतं पाणी सगळं. दरच वर्षी जी वरून पाऊस येते, वरही डोंगर आहे, वरून आलेलं पाणी इथंच साचतंय, इकडून आलेलं पाणी इथंच साचतंय. तिथून ते गरड साहेबाच्या घरापासून तर पूर्ण हे सगळं पाणी साचतं. आणि जरा बरं होतं ते बी, ते काय केले ते सरकारी कामं, खड्डे खंदून मोठे मोठे, तेव्हापासून तर कुणाला चालायलाच आहे ना, मला तर चालताच येत नाही. ठीक आहे. मग आता मुरुम टाकण्यात आलेला आहे. कोण मुरुम टाकला व आता काय मायाताई चव्हाण यांनी टाकलाय. ठीक आहे. मग आता थोडं चालतं वगैरे व्यवस्थित येते ह्याच्यावरती? अगोदर तर परिस्थिती खूपच बिकट होती, आता तुम्हाला चालतं वगैरे येतं ह्याच्यावरती रस्त्यामधून? येतंय, पण एवढं नाही अजून. मग आता तुमची मागणी काय आहे प्रशासनाला? रोड करायचा, दुसरा काय. किती मागे रोड झाले. आमची गल्ली उलट सगळ्यात आधीची गल्ली आहे. इकडेही सगळं मोकळं होतं, एकही घरं नव्हते, इकडेही घरं नव्हते मागचे. पण ही लाईन फक्त आधीची आहे, पंपासमोरची स्ट्रेट एकदम. ठीक आहे. मग आता कितीदा आम्ही निवेदन दिले, सह्या करून जाऊनही आलेले आहेत आम्ही तेव्हा. काय केलंय? इथं जाण्या येण्यासाठी रस्ताच नव्हता. खूप पाणी पावसामुळे खूप साचलेलं होतं आणि चिखल खूप होता. त्यामुळे 1 महिन्यापासून इथल्या लोकांनी मला वारंवार फोन केलेले होते, इथं रोड वगैरे करा म्हणून. मी ह्याचे निवेदन पण दिलेलं आहे पालकमंत्री साहेबांना वगैरे, इथं पण दिलेलं आहे कलेक्टर साहेबांकडे वगैरे. आता काय झालं ते प्रशासनाकडे पण आम्ही दिलेलं आहे अर्ज, तर त्यांचं सध्या टेंडर नसल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की थोड्या दिवसांनी. पण नागरिकांना खूप त्रास होत असल्यामुळे वारंवार फोन आल्यामुळं मी स्वतः मुरुम आपला टाकून घेतलेला आहे इथं आता. आणि जाण्या येण्यापुरता ते रस्ता करून दिलेला आहे. आणि रोड नालीचं जरा घेतील आता प्रशासन, जरा लवकर लक्ष देतील आता, अशी आशा आहे मला तरी. मी किरण निंबाळकर, जिल्हा संघटक शिवसेना. मायाताई चव्हाण यांना वारंवार साईनगर गल्ली नंबर 2 मधून वारंवार फोन येत होते की त्यांच्या रस्त्यामध्ये चिखल झालेला आहे आणि अक्षरशः इथून चलण्याची सुद्धा कंडिशन नव्हती. मी तिच्यासोबत असल्यामुळं मला माहिती की त्यांचे किती फोन येत होते. आणि हिनं स्वतःच्या खर्चातून इथं 4-5 टिप्पर मुरुम टाकलेला आहे. त्याच्यानंतर पलीकडे मिली कॉलनी म्हणून आहे, त्या एरियात सुद्धा तिनं स्वतःच्या खर्चातून टाकलेला आहे. तरी प्रशासनानं थोडी दखल घ्यावी आणि इकडचे रोड करून सहकार्य करावे.